नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. तुम्ही बघत आहात जनहित समाचार. बघा आजच्या एक खास खबर. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2569वी जयंती भिवंडी शहरात अत्यंत श्रद्धा, भक्ती, शांतता आणि करुणेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सोमवार 12 मे 2025 रोजी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भिवंडी शहरातील विविध बौद्ध संघटनांच्या वतीने तसेच भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखा आणि तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती कमिटी भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता रत्नदीप बुद्ध विहार, आनंदनगर, अंजुरफाटा येथे पंचशील ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बौद्ध अनुयायांनी बुद्ध शरण गच्छामी, धम्म शरण गच्छामी, संघ शरण गच्छामी या त्रिशरण पंचशीलाचे सामूहिक पठण केले. उपस्थित भीम बांधवांनी स्वतःच्या घरामध्ये सकाळी 7 ते 8 या वेळेत कुटुंबासह भगवान बुद्धांची पूजा, वंदना, दीपप्रज्वलन आणि ध्यानधारणा केली. शहराच्या विविध भागातील बुद्ध विहारांमध्ये आदर्श बुद्ध प्रतिमांची मांडणी करून पुष्प, धूप, दीपांच्या माध्यमातून पूजा वंदना करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी सामूहिक बुद्ध वंदनांचे आयोजन करण्यात आले. यामुळे संपूर्ण शहरात आध्यात्मिक आणि करुणामय वातावरण निर्माण झाले. सायंकाळी 6 वाजता रत्नदीप बुद्ध विहार, आनंदनगर येथून कापाळी, जुनी महापालिका इमारत जवळील बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळापर्यंत भव्य मंगल मैत्री शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत शहराच्या विविध भागातून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहभागी नागरिकांनी पांढऱ्या वस्त्रांचा व संयमाचा अंगीकार करत शांततेचे संदेश देत सहभाग नोंदवला. शोभायात्रेत कोणताही डीजे न वापरता फक्त साध्या स्पीकरवर भगवान बुद्धांचे जीवनचरित्र सांगणारी गीते आणि भीमगीतांचा आवाज निनादत होता. या अनुशासित व संस्कारी शोभायात्रेने भिवंडी शहरात एक वेगळाच आदर्श निर्माण केला. रात्री 9 वाजता ही शोभायात्रा कापाळी, जुनी महापालिका इमारतीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. तिथेच उपस्थित भीम बांधवांच्या वतीने त्रिशरण पंचशील घेण्यात आले आणि मंगल मैत्री शोभायात्रेची सांगता करण्यात आली. या मंगल मैत्री शोभायात्रेचे व्यवस्थापन समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तमरित्या पार पाडले. या शोभायात्रेत अबालवृद्धांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत करुणा, शांती आणि मैत्रीचा संदेश सर्वत्र पोहोचवला. विशेषतः महिलांचा आणि युवकांचा सहभाग लक्षणीय ठरला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखा व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती कमिटी भिवंडी यांच्यातर्फे करण्यात आले होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी तन, मन आणि धनाने परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन, शिस्तबद्धतेने पार पडलेली शोभायात्रा आणि अनुयायांची करुणामय उपस्थिती यामुळे बुद्ध जयंती 2025 भिवंडीकरांसाठी संस्मरणीय ठरली. आता बघा नेते मंडळी काय म्हणतात ऐका. जनहित समाचार यूट्यूब चॅनल तुमचा आई चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ मित्र परिवार बरोबर शेअर करा. जनतेला हे सांगणार आहे, 2569 जयंती आम्ही या ठिकाणी जल्लोषामध्ये आलेलो आहोत. मी जनतेला हे सांगतोय की वर्षानुवर्ष पब्लिक वाढायला लागली आहे आणि भिवंडी शहरामध्ये धर्म कसा वाढला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही हे बुद्ध जयंती आम्ही साजरी केलेला आहे. बुद्ध जयंती आम्ही अंजुरफाडा, आनंदनगर, बुद्धविहारामधून आम्ही बुद्ध जयंती आम्ही काढतोय. मिरवणूक एकदम शांततेमध्ये पार पडली पाहिजे ह्याचा आमचा उद्देश आहे. गेले 17 वर्षे झाला आम्ही भिवंडी शहरामध्ये हे बुद्ध जयंती आम्ही साजरी करत आहोत. इथून पुढे अशीच चालू राहील. आणि माझं एवढंच हा बौद्ध माझे उपासक आणि उपासकांना माझं सांगण्याचा हेच उद्देश आहे की आपण दरवर्षी आम्हाला साथ देता अशीच आम्हाला प्रत्येक वर्ष सहकार्य करायला हवं. एवढंच मी माझी सूचना देतोय. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. दरवर्षाप्रमाणे रत्नदीप बौद्ध विहार, आनंदनगर, अंजुरफाटा या ठिकाणावरून हे संदेश देण्यासाठी आम्ही अंजुरफाटा ते कापाळी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आम्ही हा धम्मरथ घेऊन येतो आणि सर्व उपासक उपासिका हे शांततेचं सहकार्य करतात. आणि त्यामुळे आम्ही जोमाने पहिला एक रथ निघत होता, पण आता दुसरे 2 रथ येतात. फुले नगर आणि बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणून रथ येत आहेत. सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि असंच आम्हाला सहकार्य करीत राहावं हे विनंती. ठीक आहे. सर्वांना सस्नेह जय भीम, नमो बुद्धाय.
आज विश्वाला शांतीचा मार्ग देणारे आणि दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2569वी जयंती आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये जल्लोषामध्ये भिवंडी शहरामध्ये आपण धम्मयात्रा, शांती संदेश देणारी धम्मयात्रा काढून, आपण शोभायात्रा काढून आपण या जयंतीचा समारोह संपन्न केलेला आहे. दरवर्षी दिवसेंदिवस बौद्ध अनुयायांची संख्या या रॅलीमध्ये वाढते आहे, ही एक आनंदाची बाब आहे. आणि विशेष म्हणजे भिवंडी हे शहर अतिसंवेदनशील शहर असताना सुद्धा या शहरामध्ये बौद्धांचं जे जयंती उत्सव होतात किंवा आंबेडकर जयंती होते ती अतिशय एक आदर्शवत उपक्रम असतात आणि अतिशय शांततेमध्ये हा जयंती उत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने एक आदर्श धम्म बांधव म्हणून आपण सर्वांनी त्याचे सहभागी होऊन त्याचं श्रेय सगळ्यांना जातं. असेच आपण दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपण हा जयंती उत्सव साजरा करत जाऊया. आज जगामध्ये विश्वाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे हे पुन्हा एकदा जगाने अधोरेखित केलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांचा संदेश, बुद्धांची शिकवण ही प्रत्येक नागरिकांनी, जगातल्या प्रत्येक नागरिकांनी स्वीकारली पाहिजे. तरच हे जग अतिशय शांततेने नांदेल असा विश्वास वाटतो. पुन्हा एकदा सर्वांचे या रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळं मी कमिटीच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या बातम्या समाप्त होत्या. उद्या परत भेटू या नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.